तर घाटकोपरची जीवघेण्या दरड दुर्घटनेत निष्पापांचा बळी गेल्यानंतरही प्रशासकीय संवेदना शून्य झाल्याचं समोर आलंय। धोकादायक घरांना आधीच नोटिसा दिल्या होत्या असं विधान करत महापौर रितू तावडेंनी हातच झटकलेत। दुर्घटनेची सर्व जबाबदारी त्यांनी नागरिकांच्याच माथी मारली आहे। काय म्हणाल्यात ते आपण पाहूया। पावसामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगितलं जातं की पावसाच्या वेळी या ठिकाणी जर डेंजर झोन असेल तर तुम्ही तात्पुरतं स्थलांतर हे शाळेमध्ये तरी करा, परंतु प्रत्येक वेळा नोटीस देऊन सुद्धा लोक ऐकत नाही। ही वस्तुस्थिती आहे। कलेक्टरच्या माध्यमातून आपण 3 लाख रुपये मृत व्यक्तींना आपण या ठिकाणी देणार आहोत आणि ज्यांची घरं तुटली आहेत त्यांना सुद्धा ती घरं बांधण्यासाठी काय व्यवस्था करता येईल ती सुद्धा कलेक्टरच्या माध्यमातून होणार आहे। ही प्राथमिक माहिती मी कलेक्टरकडून घेतलेली आहे। तर आपण पाहू शकतो घाटकोपरमध्ये दरड दुर्घटना घडलेली आहे। महापौरांनी देखील हात झटकले आहेत। महानगरपालिकेचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना नोटिसा बजावल्या होत्या, मात्र तरी देखील ती लोक तिथे राहत होती।